नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये. तर आजची तारीख आहे 11 नोव्हेंबर आणि आज आपण फक्त बुकिंग केल्या चार बुकिंग मध्ये आपलं टार्गेट कसं पूर्ण झालं, कोणकोणत्या ऍपने आपल्याला कुठं कुठं नेलं आणि कशा प्रकारे आपण काम केलं, तर ब्लॉग मध्ये बघा, नक्की आवडेल. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये. तर आपण निघतोय आता. 5:24 झालेत. गाडी आपली कोल्ड स्टार्ट घेतोय करून आणि बघूया आता. इथनं आपण सीएनजी तर काल भरलेला आहे, तरी एक गाडी खाली बसलाय आणि बघूया आपली सुरुवात आता इथनं कोण करतोय. मेन आता आळंदी रोडला गेल्याशिवाय तर नाही चालू करणार. तर ठीक आहे, बघूया किती वेळ लागतोय. फर्स्ट ट्रिप पडले आपल्याला भोसरीतनं रेल्वे स्टेशन. 225 रुपये कस्टमरचं बिल झालं. 230 रुपये झाले घेतलेत आणि 205 रुपये म्हणजे 210 रुपये आपल्याला भेटले. आता इथं तर ट्रिप नाही वाजली म्हणल्यावर ट्रिप हे चेक करतो किती नंबर आहे आणि बघूया इथनं बाहेर कोण काढते आपल्याला. आपल्याला स्टेशनला जी राईड भेटली होती ती कंप्लीट केली आणि तिथं जागा होती, सो आपण साईडला थोडीशी गाडी लावून थांबलो आणि एक 2-4 मिनिटांमध्येच आपल्याला एक उबेरला राईड वाजली आणि ओलाला 1-2 वाजले, पण ते काही लोकेशन हडपसर वगैरे त्या साईडला होतं. सो आपण वेटच करणार होतो आणि 11 कॅब होत्या पुढं. सो आपण वेट करणार होतो आणि तेवढ्यात आपल्याला एक इंटरसिटी वाजली, राजगुरुनगर, 44 किलोमीटर, 779, 779 रुपये आपल्याला भेटणार असं आलं होतं. सो आपण एक्सेप्ट केली पटकन. विदिन सेकंदात आपण एक्सेप्ट केली, विचार न करता. कारण म्हटलं परत कसं आहे, सकाळ सकाळ होऊन जातं आणि जास्त लांब पण नव्हतं. सो मी घेतलं आणि कस्टमरचा कॉल पण आला. त्यांना तिथंच होते आतमध्ये, मी पण आतमध्येच होतो. फक्त त्यांचं असं होतं की आम्ही 4 जण आहे आणि आमच्याकडे बॅगा वगैरे आहेत. त्यांना म्हटलं बॅग असू दे, आपल्या डिक्कीमध्ये बसेल. पण ते फोनवर असं होतं की नाही असं मला जाणवलं की त्यांना मोठी कॅब पाहिजे होती. पण मोठी कॅब जरी घेतली स्विफ्ट डिझायर, तरी त्याला मागं सीएनजी किट आहेच आणि मी मागं हे करून घेतलेलं आहे, सीएनजीला प्लेट लावून घेतलेली आहे. तर प्लायची प्लेट लावलेली आहे अशी. तर त्यामुळे ती डिक्की माझी मोठी आहे. मोठी बॅग पण माझी पूर्ण डिक्कीमध्ये येऊन जाते. फुल बॅग जे एअरपोर्टला वगैरे आपण नेतो मोठ्या बॅगा, तर त्या पण बसून जातात. तर त्यांना म्हटलं तुम्ही या, बसलं सामान तर आपण कंटिन्यू करू, नाही तर मग कॅन्सल करा. ठीक आहे. ते पण आतमध्ये, त्यांचा मुलगा आला, त्यांनी बघितलं, मग आई वडिलांना घेऊन आला. 3 जण, 2 लेडीज 2 जेंट्स होते. तर ठीक आहे, सामान बसलं. एक बॅग घेतली पुढं छोटी, एक बॅग मागं आणि 2 बॅगा मागं डिक्कीमध्ये. तर आपण तिकडनं निघालो. 1 मिनिट, आम्ही रोड बघतो. कस्टमरला आपण सोडले 829 रुपये कस्टमरचं बिल झालं आणि आपल्याला दिले 742 रुपये. तर आता इथनं आपण नाश्ता केला. इथं आता इडली एकदम मस्त होती. तेच होतं यूपी वालेच, पण ते अन्नाची टेस्ट होती एकदम. तर गरम गरम इडली वडा आपण खाल्लाय आणि आता इथनं आपण लोकेशन टाकू आणि चाकणच्या साईडला निघू. आलो तो रूट वेगळा होता, हा येतानी रूट वेगळा आहे वाटतं. तर लोकेशन टाकतो आणि इथनं बाहेर पडतो. तर आपण चाकणला होतो. आंबेठांगपासून आपल्याला ही राईड पडली हडपसरची. 42 किलोमीटरचे 400 काहीतरी मला दाखवले. तर मी एक्सेप्ट केली राईड आणि निघालो. पण 5 किलोमीटरच्या प्लस होतं पिकअप. सो ओलाकडनं मला 50 रुपये एक्स्ट्रा भेटणार होते, म्हणून म्हटलं चला 400 तर हे भेटतील आणि 50 समजा हे 450 अर्निंग होईल. तर 466 आपलं अर्निंग झाले आणि आधीच्या राईडचे 202, 201 ते 202, तर 672 आपलं ओला आणि 780 उबेर. 1550 रुपये, 1450 रुपये आपलं अर्निंग झाले. अर्धी टाकी सीएनजी, 5 गाड्या आणि टाइम झालाय 9:25. गाडी चालली 120. ठीक आहे. आता तुम्ही जातानी बघा, 44 किलोमीटरचे 829 रुपये बिल झालं. आपल्याला दिले 780 रुपये आणि येतानी 42 किलोमीटरचे 400 रुपये. आपली मजबुरी असते, सो आपण एक्सेप्ट करतो. तर आता इथनं रॅपिडो आणि ते चालू करून इकडनं कोरेगावला तर लय ट्रॅफिक आहे जातानी. तर सरळ बघू वानवडीमधनं तिकडनं जाऊ, कारण इकडनं गेलो तर अर्धा पाऊण तास तर आपण गुंतून राहू. तर ठीक आहे, बघूया कुठं जातोय. एक अपडेट, ही जी राईड आणली मी आता चाकण आंबेठांगपासनं, तर कस्टमर लेडीज होत्या, थोडेसे असेल एजेड वगैरे, 40-50च्या मध्ये. तर नुसतं फास्ट चला, उशीर झालाय. आपण दाखवतोय की 1 तास 20 मिनिटं लागणार आहेत आपल्याला. ट्रॅफिक आहे
तर त्यांची आधीची जी कॅब होती ती कॅन्सल झाली वाटतं आणि त्यांनी लोकेशन रोड पासून आतलं टाकलं होतं. आपण तिथं गेलो, तिथनं गेलो म्हणतात नाही मी तुम्हाला आधी सांगितलं होतं इथं या. तिथून परत फिरून आलो तर सिग्नल लागला आपल्याला, एक सिग्नल नाही तर 2 सिग्नल लागला. चाकण आंबेठांग मध्ये जो सिग्नल आहे आतमध्ये आपण जातो तर तिथनं सिग्नल लागला 2 वेळा, 5 मिनिटं तिथंच गेले. तर ठीक आहे, तिथनं आपण पुढं आलो, त्यांना घेतलं तरी पण गाडीत कंटिन्यू उशीर होते. इकडनं घ्या तिकडनं आळंदी मार्गे घ्या. मी सांगतोय मॅपला दिसते की 10 मिनिटं एक्स्ट्रा लागणार आहेत. त्यांना सांगितलं नाही म्हणले असू द्या काय बोललो, आता घाई होतीये तर 10 मिनिटं एक्स्ट्रा द्यायला पण आळंदीतनं घ्यायला लावलं. ठीक आहे, तर माझा डिस्टन्सच वाचलं, 3 किलोमीटर काहीतरी कमी झालं. 36 किलोमीटर दाखवलं, आधी 39 दाखवत होतं ते 36 दाखवलं. पण ट्रॅफिक लागलंच, वेळ तर गेलंच. तिकडनं मग विश्रांतवाडी, इकडं हडपसर, तिकडं कोरेगाव पार्कला ट्रॅफिक, सगळीकडे ट्रॅफिकच लागलं. तर ठीक आहे, असे पण काही राईड असतात. नंतर मग परत रेटचा इश्यू झाला. म्हणलं रेट एवढा एवढा आहे, ते म्हणले ना हो आधी आम्हाला एवढा लागायचं. म्हणलं त्याच्यामुळेच ती राईड कॅन्सल केली असेल त्यांनी, दुसरी राईड भेटली असेल आधीच्या ड्रायव्हरने. आता मला मजबुरी होती, मला इकडनं जाणं भाग होतं, त्यामुळे मग मी जी भेटेल ती राईड आपली घेतली आणि एक्सेप्ट करून निघालो. बघा आता येताना 800 रुपये, जाताना 450 रुपये, एवढा फरक आहे. ठीक आहे, चला आता इथनं आपण ऍप चालू करू आणि इथनं मेन रोड पासनं आपण वानवडीच्या साईडला निघू, कारण इथनं जर गुतलो तर जाम परत गुतून बसू. हडपसर पासनं आपल्याला एक राईड पडली होती विमाननगरची, पण ती गुगल मॅपने घोळ केला. शॉर्टकट रस्ता दाखवला, शॉर्टकट, आणि ते अर्धा किलोमीटर वाचत होते. तर तिथनं गेलो तर एकच लेन होता फक्त, आणि एका साईडला सोसायटीची भिंत होती. भिंत म्हणजे असं झाडं वगैरे होते, आणि एका साईडला डायरेक्ट खड्डा होता, आणि एक गाडी, एक 2 व्हीलर जाईल असा एवढा रस्ता होता, एकच लेन 10 फुटाचा. तर पुढनं गाडी आली, 2 गाड्या, टेम्पो आणि गाडी कार कियाची, आणि माझी इकडनं आली. मी थोडीशी जोरात घेतली, म्हटलं हा रिवर्स घेऊन आपण बाहेर पडू. पण मागून रस्ता खूप लांब होता, मागपर्यंत छोटा, आणि आपल्या इथं थोडीशी माग जागा होती, एक 200-300 मीटर, 400 मीटर, 200-300 मीटरच असेल. तेच आपलं माग घ्यावी लागली गाडी. तिथं जाम झालं, सगळे लोक घुसले. ती ट्रिप मला कॅन्सल करावी लागली. ठीक आहे म्हणलं आता इथनं बाहेर तर पडू, आधी ट्रिप कॅन्सल केली आणि गेलो. मग तिथनं बाहेर पडलो, 10-15 मिनिटं गेले माझे तिथं. आणि रस्ता पण असा होता की मी कधी त्या रोडने आलोच नाही, कधी त्या रूटनी. हडपसर मधला आतले रस्ते असतील ते. तर तिथं गेल्यानंतर गाडी एका साईडला घेतली, एकदम म्हणजे वेगळेच उतार होता, एकदम खाली एकदम. म्हणलं आपण वेगळीकडे जायचो, गुतायचो. तिथं आता लोकेशन टाकायला पण टाइम नव्हता की सिंगल रस्त्यावर कोणी आलं तर आपण अडकून बसू. तर मोठ्या रस्ता येईपर्यंत मी तसंच गेलो, गाडी साईडला घेतली आणि लोकेशन टाकलं पुणे रेल्वे स्टेशन. 9.5 किलोमीटर दाखवले, 38 मिनिटं. थोडं थांबलो तिथं 2-3 मिनिटं, तर तेवढ्यात आपल्याला एक राईड आली वाकडची, कुमकर चौकात अलीकडेच. तर हायवे पासून दाखवलं मला, हायवे पासून पुढं होतं. तर 461 रुपये दाखवले तो आपल्याला, कारण 30 किलोमीटर, 31 किलोमीटर, पण वेळ जास्त दाखवला, 1.5 तास. म्हणलं हरकत नाही, एवढी राईड करू आणि आपलं काम पूर्ण करू. तर आपण आज फक्त 4 राईड केलेल्या आहेत. एक उबेर 780, एक वाकड एक केली, 2 केल्या, एक केली याची हडपसर. 2 आपल्या राईड झाल्यात ओलाच्या. स्टेशनची पहिली ओलाची होती, नंतर हडपसर चाकणपासून आपण पुढे आलोय हडपसरला, ती एक, आणि आता ही आली रॅपिडोची. तर सगळं मिळून काम केलंय 1918 रुपयाचं. गाडी चालली 155 किलोमीटर, टाइम झालाय 11:15. तर बघा एक राईड आपलं कसं पूर्ण बदलू शकते. तर आता आपला गॅस पण संपत आलाय आणि मला फ्रेश पण व्हायचंय. सो आता ठीक आहे, बघूया इथनं आपण आता घरी निघतोय का राईड घेतोय.